नमस्कार मंडळी, मी स्मिता. मुंग्यांचा बागेवरचा हल्ला मी दाखवला. बागेतच काय, आता तिथे पावडर टाकल्यावर त्या घरातही घुसायला बघतायत. अजून मला एक 4-5 महिने तरी त्याच्यावर लक्ष द्यावं लागणार आहे. पण त्यांचा प्रवाह जरा कमी झाला आहे बऱ्यापैकी. तर या सगळ्यामध्ये मुंग्या असताना सुद्धा माझ्या बागेत काय काय फुललं, काय काय आलं ते मी दाखवते. आणि त्याशिवाय सध्या एक टोमॅटोचं रोप इतकं छान बहरलं आहे. म्हणजे 2-3 आहेत, पण एकाचे टोमॅटो जरा मोठ्या साईजचे आहेत, बाकी लहान साईजचे टोमॅटो आहेत. तर चेरी टोमॅटोज तर ते इतके छान फुलले आहेत, आलेले आहेत. आणि शिवाय सुरण आणि हळद याला बहुतेक मुंग्यांमुळं काही त्रास होणार नाही असं मला वाटतंय. पण ते मला आता फेब्रुवारीमध्येच कळेल. तर बघा कशी वाटते माझी बाग. आणि सांगा, उन्हाळ्याच्या सुरुवातीला पहिला बहर करपून गेला, पण या आता एका झाडाला 25 तरी फळं लागलेली आहेत. हे पहा. आणि ड्रॅगन फ्रूट. आणि हे असं एका छोट्या कुंडीत आहे, फार मोठी नाही, 1.25 फुटी कुंडी आहे. 1.25 फूट रुंद असेल अशा कुंडीत आहे. बघू आता किती फळं टिकतात ते. आणि हा ड्रॅगन फ्रूट त्या मुंगांच्या तावडीतनं सुटून बरं का पिकायला लागलेली आहेत. किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 फळं आहेत. पलीकडच्या साईडला एक आहे. दोन आहेत, 9 आहेत. मुंग्या असूनही 10 फळं छान पिकली आणि चविष्ट होती. मुंग्यांमुळं नाही, पण फळं गळतात हे मात्र खरं. सोनटक्का कमी उन्हात येतो, पण गच्चीत एकदम मस्त फुलला. हाताशी आलेला चाफा, त्याच्यावर फुलं लागत आहेत. आता फुलं धरत आहेत. भरपूर कळे आलेत. भरपूर कळे आलेत. आणि शेजारच्या झाडावर पसरलेला हा दिसतंय का तुम्हाला? पॅशन फ्रूटची फुलं काही लागली आहेत, काही फुलं आहेत. भरपूर येतात. पॅशन फ्रूट का कमाल. तोंडलीच्या वेलाला असे गट्टू येत राहतात बरं का. त्याच्यापासून काही धोका नाही, ते त्याला येतातच. त्या गट्टूंमुळे काही प्रॉब्लेम. येनाची भाजी काढायला लागले आणि मग लक्षात आलं तुम्हाला दाखवायला पाहिजे. यावर्षी अति आली केनाची भाजी बरं का. त्याची भजी आणि भाजी करून मी दमले अक्षरशः. इथं आहे, कुंड्यांमध्ये आहे. खूप पसरते, खूप पसरते. ही फुलं इतकी येतात. आणि मग पावसामध्ये काय होतं आहे, ती अशी सडून जातात. ती काढून टाकायला पाहिजे, नाही तर पुढची फुलं यायला त्रास. येतात तशी, पण चांगली येत नाही तेवढी. ते काम होऊन बसतं. फुलं भरपूर येतात हे खरं, पण हे असा माझा एकावर एक 3 विटावाला वाफा आहे. आणि तो 8 बाय 8 फुटाचा आहे, एवढा मोठा. आणि त्याच्यामध्ये ही केळी उभी आहे. एवढा पाऊस आला, कुठं कुठं झाडं उन्मळत आहेत, पण ही केळी जशी आहे तशी आहे बरं का. तिला काहीही झालेलं नाही. ही वाकली आहे ती केवळ केळफूल बाहेर आलं तेव्हा वाकली आहे तेवढीच. त्या पलीकडं पावसाच्या माऱ्याने तिला ह्या
वाफ्यामध्ये काहीही दगा झालेला नाही. 1 2 3 एकमेकात आहेत केळी, तरी देखील कुठेही तोल गेलेला नाही. एवढा पाऊस आला तरी. निसर्गाची कमाल. असं फुलं सारखी काढली पाहिजेत. कोण हौसेने येऊन काढत असेल तर त्याला घेऊन जा म्हटलं पाहिजे. नाहीतर ही फुलं अशी सडत जातात आणि मग ते काढण्याचं काम फार होतं बाबा. आणि मग कीड सारखी होते तिथे. आतल्या कळ्यांना बाहेर यायला जागा मिळत नाही. लक्षात ठेवा हं. पावसाळ्यात रोज फुलं तोडून घ्यायची. गोकर्णीच्या वेलाला ही पहा अशी गटकुळे आलेत. अशी गठुडे गठुडे सीताफळासारखी. ह्या प्रकारची कीड आहे ही. पण हे असं मुळाकडं हे काय होऊन गेलंय रेघा रेघा सारखं. हे काय तेच मला म्हणलं ना काय हे काय मुळासारखं आहे बघा. असं निघालंय ते रेघा रेघा सारखं. त्यामुळे मला वाटायला लागलं की ती गोकर्णच आहे. यावर्षी फुलं भरपूर खूप लोकांना वाटली आणि अगदी सणावाराला सुद्धा. मधुकामिनी कशी फुलली आहे बघा. दरवळी इतका तिचा सुगंध. आणि ही झाडं आणि कितीतरी आणखी झाडं मी यावर्षी पाऊस फारच होतोय तरी रोज 15-20 तरी सोनटक्क्याची फुलं मिळत आहेत. आणि ही 4-5 फुलं मी सोनचाफ्याची काढून ठेवू शकते. खरं म्हणजे भरपूर फुलं आहे पण तो वरती झाडाच्या उंच भागावरती आहे. आता मला काठीला लूप लावून जमलं करायला तयार करायला तर बघू. पण मोठं कष्ट आहेत त्याच्यामागे. तर आज बागेमध्ये हे 2 झाले. ही वैजयंती मणी आज मी तोडले. 8-15 दिवसात नाही एकदाच काढते मी. आता याचं सुद्धा भरपूर काम असतं बरं का. बाग दिसते त्याच्यामागे भरपूर कष्ट असतात. या मणीतली तुसं काढायची, सॉर्टिंग करायचं आणि मग ते ओवायचं. ओवायसाठी तो विशिष्ट दोरा, त्याच्यासाठी लागणारी हुकं असं सगळं आणावं लागतं. आता हे पहा कढीपत्ता पण काढून आणला घरात लागतो म्हणून ताजा ताजा. आणि मला थोडीशी शेवग्याची पानं पिकायला लागल्यासारखी दिसली तर म्हटलं चला सूप करायला किंवा भाजी करायला काढून आणू. तर असा हा आजचा बागेतला मेवा आहे.